स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय सौरभ, नॉन स्ट्रायकर एंडला आदम खान, गोलंदाजी मार्कवर वाजू. पहिला चेंडू, पॉवर प्लेचे 2 षटक असतील, यामधलं पहिलं षटक घेऊन आलाय तो वाजू. बघूया सामना करेल सौरभ. 122 धावाचा पाठलाग करतोय अर्धापूरचा संघ. बघूया कसा सामना करेल. एक मोठी धावसंख्या धावपलकावर उभारली गेलेली आहे. वाजू बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 1 नंबरचा हा खेळाडू, 1 नंबर जर्सी, गोलंदाजी मार्कवर धावतोय. काय चेंडू आहे, सुंदर चेंडू पाहायला मिळाला आणि तेवढाच सुंदर तिथे डिफेन्स सुद्धा पाहायला मिळालाय. फलंदाज सौरभ या फलंदाजाकडून. आदम खान नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला सौरभ, गोलंदाजी मार्कवर वाजू. या दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस पडल्याच्या नंतर उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे वाजूकडून. दुसराही चेंडू निर्धाव स्वरूपाचा आहे. पॉवर प्लेचे 2 षटक असतील, त्यामधलं पहिलं षटक पडलं जाते. 8 षटकाचा आहे सामना आहे. प्रथमतः नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा एकदा बॅटचा येज आणि विकेट किपरच्या हातामध्ये. वाजूला मिळालेली पहिली सफलता. सौरभ बॅक टू पॅव्हेलियन. डीजे मैदानाच्या आतमध्ये आला. या संघाचा फलंदाजीचा हुकुमी एक्का सोमेश कानोडे. या फलंदाजावर मात्र अर्धापूर संघाच्या पूर्ण तालुक्याच्या अपेक्षा असतील. चांगली गोलंदाजी वाजूकडून पाहायला मिळते. पुढचा चेंडू चांगला ब्लॉक होल लेनचा चेंडू. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय या गोलंदाजाकडून. चेंडू निर्धाव चेंडू सोमेश. आणि एवढेच पुन्हा वा 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 काय सुरुवात आहे बीसीसी भोकर संघाची. पहिलं षटक निर्धाव आणि 2 गडी बाद. वाजू भैया, आपको मराठी आता कोंचम कोंचम नहीं समजता? हाँ ये महत्वाचं आहे. दॅट इज इम्पॉर्टंट थिंग.